नमस्कार मित्रांनो, सूर्या न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आयटकचा चंद्रपूर जिल्हा परिषदवर विशाल धडक मोर्चा। आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या या मागणीचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले। चंद्रपूर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन संलग्न आयटक चंद्रपूर जिल्हा काउन्सिलच्या वतीने आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, किमान वेतन लागू करा, दिवाळी बोनस दरवर्षी 2000 रुपये देण्यात यावे, कोरोना थकीत मानधन ग्रामपंचायत, नगरपरिषद व नगरपंचायतकडून तातडीने देण्यात यावे यासह अनेक अन्य मागण्यांसाठी आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 5 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद कार्यालय व विशाल मोर्चाकडून धरणे आंदोलन करण्यात आले आणि त्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले। धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सप्टेंबर 2018 पासून केंद्र शासनाने मोबदल्यामध्ये कोणती वाढ केली नसून कोरोनाच्या काळात आशा वर्कर व गट प्रवर्तक कडून महत्त्वाचे काम करून घेतल्यानंतर सुद्धा 31 महिन्याचा दरमहा 1000 रुपये थकीत मोबदला आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत, नगरपरिषद व नगरपंचायतने दिलेला नाही, त्याची तातडीने अंमलबजावणी करावी। कोरोनानंतर ज्या कामाचा मोबदला शासन स्तरावरून मिळत असे त्या कामाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये मोफतमध्ये शक्तीने राबवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे। त्यामुळे मानधन वाढीकरिता केंद्र शासनाच्या विरोधात मोठा लढा लढणे गरजेचे आहे। गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्जदारी दर्जा देऊन शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे। आशा व गट प्रवर्तक यांना रिटायरमेंट नंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युटी, 10,000 रुपये मासिक पेन्शन व 2000 रुपये दिवाळी बोनस आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना मिळावा। तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन लागू करण्यात यावे। योजना व्यतिरिक्त कामे सांगू नये, विना बहुमतला कोणत्याही कामाची आशा व गट प्रवर्तक यांना शक्ती लादू नये। डिसेंबर पासून वाढीव मानधन थकीत आहे, तो त्वरित कोणत्याही प्रकारची कपात न करता देण्यात यावा। याशिवाय अन्य मागण्या यावेळी आंदोलनात करण्यात आल्या। आंदोलनाचे नेतृत्व आयटक राज्य सचिव विनोद झोडगे, संघटनेच्या जिल्हा सचिव निकिता नीर, सविता गटलेवार, कल्पना जेवईकर, ज्योत्स्ना ठोंबरे, छबू मेश्राम, मीना चौधरी, आयटक कार्याध्यक्ष रवींद्र उमाटे, राजू गैनवार, भाकप जिल्हा सचिव प्रकाश रेड्डी, प्रदीप चिताडे यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या चळवळीला कमजोर करण्याकरिता मानधनाची तफावत ठेवून द्वेष निर्माण करण्याचा घाट महायुती सरकारने केला, त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून राज्य शासनाला भविष्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे रवींद्र उमाटे यांनी सांगितले। केंद्र सरकार व राज्य सरकार नवीन कामगार कायदे लागू करत असून त्यामध्ये कामगारांना किंवा कामगार चळवळीला मोठे धोके उत्पन्न होणार असून त्याविरुद्ध केंद्र राज्य सरकारच्या कामगार विरुद्ध धोरणाविरुद्ध कामगारांनी आयटकचे नेतृत्वात संघटितपणे लढा लढणे गरजेचे आहे। येत्या 27 व 28 एप्रिल 2025 रोजी आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना संलग्न आयटकचे राज्य अधिवेशन गोंदिया जिल्हा येथे आयोजित केला असून पहिल्या दिवशी होणाऱ्या विशाल रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हा सचिव निकिता नीर यांनी केले। सदर आंदोलनात यावेळी जिल्हाभरातील बहुसंख्येने आशा व गट प्रवर्तक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। सूर्या न्यूज 24 मराठी सूर्यकांत अंधुरे। आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अरे वेतन आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, अरे वेतन आमच्या हक्का। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राइब करा। ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा सूर्या न्यूज 24 मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे।